नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. अर्थशास्त्र हा विषय जरी आपला रोजचा सगळ्यांचा नसला असं आपल्याला वाटत जरी असलं तरी अर्थकारणाशी मात्र आपला रोजचा संबंध येतच असतो. रोजचे व्यवहार आपले कुठेतरी पैशाशी संबंधित असतात आणि आता आपण कॅशलेस सोसायटी ह्याच्याकडे वाटचाल करायचं ठरवलेलं आहे. मुळात ही कॅशलेस सोसायटी म्हणजे आपलं उद्दिष्ट काय असणार आहे किंवा कशा प्रकारे आपण त्याच्याकडे जाणार आहोत, कोणते कोणते पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत, या सगळ्या गोष्टींवर आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे सखी सह्याद्रीचा कॅशलेस सोसायटी आणि या सगळ्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत अर्थतज्ञ राजेंद्र सरदेसाई सर. सर नमस्कार. नमस्कार. सर्व प्रेक्षक कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनात सुद्धा काही प्रश्न असतील की कॅशलेस सोसायटी म्हणजे नेमकं काय किंवा तुमच्यासाठी कोणते कोणते पर्याय उपलब्ध आहेत, कोणती काळजी घ्यायची, तर तुमच्या ज्या काही शंका असतील तर त्या आमच्यापर्यंत नक्की येऊ द्या. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 2490888050 022 एसटीडी कोड. जी मंडळी मोबाईलच्या माध्यमातून बोलणार आहेत किंवा मुंबई बाहेरून संवाद साधणार आहेत त्यांच्यासाठी आपण फोन करतो तेव्हा नेहमीच काही गोष्टींची काळजी घेत असतो. आजचा आपला विषय जो आहे कॅशलेस सोसायटी, याच्या अनुषंगाने जर आपण प्रश्न विचारलेत तर नव्या नव्या गोष्टींची माहिती मिळेल आपल्याला, आपल्या शंका दूर होण्यात मदत होईल. त्याच्यानंतर मोबाईलच्या माध्यमातून जर बोलणार असाल तर अशा ठिकाणी आपण जाऊन बोलणार आहात जिथे नेटवर्क उत्तम पद्धतीने येईल, म्हणजे तुमचा आवाज मध्ये कट होणार नाही. आणि फोन कराल तेव्हा टीव्हीचा आवाज मात्र न विसरता पूर्णतः बंद ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या आवाजामध्ये एक प्रकारची सलगता आम्हाला मिळेल. या सगळ्या गोष्टी जर आपण सांभाळल्या तर ही चर्चा अधिकाधिक खुलत जाणार आहे आणि नव्या नव्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळणार आहे. सर, पुन्हा एकदा तुमचं कार्यक्रमात स्वागत करते. थँक्यू. कॅशलेस सोसायटी हे आपलं उद्दिष्ट आता असणार आहे. मुळात कॅशलेस सोसायटी म्हणजे काय आणि आपल्याला काय साध्य करायचं आहे? सरकार त्या दिवशी त्याच्याकडे प्रयत्न करत आहे की कॅशलेस सोसायटी. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच कंपन्यांनी किंवा काही समजा वैयक्तिक लोकांनी अगोदर ह्याच्या पुढे अशा प्रकारचं केलेलं पण असेल, पण आता सरकारचं असं हे राहणार आहे की सगळ्या लोकांनी ते त्याच्यामध्ये सामील व्हावं आणि त्याचा फायदा सर्वांना मिळावा. तर ह्याच्यामध्ये सरकारचं असं हे आहे की आज आपण कॅश आपल्या खिशामध्ये घेऊन फिरतो समजा, तर त्यामुळे काय होतं की एक म्हणजे आपल्याकडे रिस्क असतं, कॅश म्हणजे आपण खिशात घेऊन फिरतो ते, आणि हे दुसरं काय असतं की इथं त्याचं रेकॉर्डिंग, अकाउंटिंग वगैरे असं कुठेच होत नाही. तर त्यामुळे गव्हर्नमेंटचं नुकसान होतं, टॅक्सेस वेळावर मिळत नाही, टॅक्सेस बरोबर मिळत नाही आणि त्यामुळे देशाच्या डेव्हलपमेंटला फार त्याची बाधा येते. म्हणजे बऱ्याचदा व्यवहारामध्ये जेव्हा आपण पैसा वापरतो प्रत्यक्ष तेव्हा त्याची नोंद काही वेळेला ठेवली जात नाही, व्यवहार कसे होतात नाही. जर ती कॅशमध्ये झाली तर त्याची नोंद होत नाही. आणि विशेषतः भारतामध्ये असं होतं की जो देणारा असतो त्याला असं वाटत असतं की आपलं नाव कुठे येऊ नये, आणि घेणारा असतो त्याला वाटत असतं की आपल्याला कोणी दिले म्हणजे कोणी सांगू नये. अच्छा, बरोबर. हा, तर त्या हिशोबाने ते कुठेतरी रेकॉर्डिंग व्हावं, म्हणजे त्याच्यामध्ये आणि त्यामुळे भ्रष्टाचार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात. पारदर्शकता तर त्यामुळे पारदर्शकता त्याच्यामध्ये नक्कीच येईल. तर त्या हिशोबाने सरकारने चांगली पावलं उचललेली आहेत आणि ह्याचा फायदा सर्व जनतेला मिळावा अशी म्हणजे असं एक्सपेक्टेशन आहे. बरोबर आहे. आपण विकसनशील देश म्हणूनही अजून आहोत, तर ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग आपल्याला विकसित देशांच्या यादीमध्ये येण्यासाठी होऊ शकतो? फार दूरचं मी विचारते तरी सुद्धा तुम्ही काय सांगाल? आपल्याला नक्कीच होऊ शकतो, कारण आता आपला जरी हे असे विकसनशील जर देश असेल तरी आपली जर GDP ग्रोथ आपण बघितली तर 7%, 8% तर ह्या हिशोबाने चाललेली आहे. या वर्षामध्ये थोडी कमी असेल, पण म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तर ती नक्कीच वाढेल असं आपल्याला वाटतं. तर त्या हिशोबाने आपली जी लोकसंख्या आहे किंवा कन्झम्प्टिव्ह जी पॉवर आहे, तर त्यामुळे नक्कीच आपल्याला त्याची मदत होईल असं मला वाटतंय ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. तर त्याच्यामध्ये एक मला स्लाइड दाखवायची जरूर आहे. स्लाइड बघूया त्याच्यासाठी. स्लाइड बघूया. तर विकसनशील देश काय आहेत आणि त्यांचं पर्सेंटेज नॉन कॅश ट्रान्झॅक्शनचं काय आहे, तर त्याच्यामध्ये बेल्जियम सर्वात वर आहे की ज्याची 93% आहे आणि 10वा साऊथ कोरिया आहे की ज्याची 70% आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये आपण प्रकर्षाने जर बघितलं तर असं आपल्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये कुठलाही असा देश नाही की ज्याची 100% आहे. ह्याचा अर्थ असं एक्सपेक्टेड नाही की कुठलाही देश 100% नॉन कॅश करू शकेल.
बरोबर. थोडा पैसा असणं गरजेचं आहे, पण जास्तीत जास्त कॅशलेस व्हायचं आपल्याला, Yes. असा त्याचा उद्देश आहे. हो कॅशलेस. आता काय बेल्जियममध्ये लोकसंख्या कमी असेल तर त्यामुळे 93% फार कमी असेल. बरोबर. आता मी इंटरनेटवर स्टॅटिस्टिक्स बघितलं तर असं कळतं की 342 मिलियन सबस्क्रायबर इंडियामध्ये असे आहेत की म्हणजे त्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा वगैरे आहे. अच्छा. आणि ते युएसचे जे रजिस्टर्ड इंटरनेट सबस्क्रायबर आहेत त्यांच्यापेक्षा सुद्धा जास्त आहेत. अच्छा. पण आपण पर्सेंटेज वाईज बघितलं तर ते फक्त 27% होतात आपल्या पॉप्युलेशनच्या. बरोबर. इंडियन पॉप्युलेशनच्या 27% होतं. म्हणजे आपले जे इंटरनेट पेनिट्रेशन आहे ते फक्त 27%च आहे आणि 73% अजूनही कव्हर नाहीये असं आपल्याला इंटरनेटवर असा रिपोर्ट मिळतो त्याचा. सर, पण ह्या सगळ्या कॅशलेस मध्ये आपल्याला करता येऊ शकतात किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये आपण आता जे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करतोय की प्रत्यक्ष पैशाचा त्याच्यामध्ये सहभाग नसला तरी चालणार आहे, कोणते कोणते व्यवहार असे आहेत? आता ह्याच्यामध्ये कसं आहे, आपले गव्हर्नमेंटचे हे ट्रान्झॅक्शन्स हे कॅशलेस होऊ शकतात कारण गव्हर्नमेंटचे पुष्कळचे सगळे रेकॉर्ड जवळजवळ हे त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियम मध्ये केलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे आपले फायलिंग ऑफ द रिटर्न्स, इन्कम टॅक्स रिटर्न म्हणा, आपले वॅटचे रिटर्न म्हणा किंवा इतर बाकीचे समजा एक्साइज ड्युटी वगैरे हे सर्व आपण इंटरनेटच्या माध्यमाने अपलोड करू शकतो. तर त्यामुळे ही सर्व सुविधा जी आपल्याला गव्हर्नमेंटने उपलब्ध करून दिलेली आहे तर त्यामुळे काय होतं की गव्हर्नमेंटला टॅक्स वेळा मिळतो. बरोबर. आणि त्याचे रेकॉर्डिंग होतं बरोबर आणि एकाने टॅक्स कापला आणि जर तो दुसऱ्याच्या अकाउंटला गेला नाही तरी सुद्धा त्याची नोंदणी होते. तर त्यामुळे ज्याच्या अकाउंटला नाही गेलं तो ताबडतोब सांगतो की माझ्या अकाउंटला नाही आलं तर आता कसं काय, तर त्यामुळे ते रिटर्न वगैरे रिवाइज करावं लागतं पण ते होऊ शकतं, म्हणजे तसं काही प्रॉब्लेम नाही. आता पूर्वी कसं व्हायचं की गव्हर्नमेंट जेव्हा रिफंड ऑर्डर्स द्यायच्या तर काही काही वेळा डबल रिफंड ऑर्डर्स द्यायच्या कारण ही ट्रान्सपरन्सी नव्हती. हे आता झाल्यामुळे तसं काही होऊ शकत नाही. तर हा एक फायदा आहे. पण जे गव्हर्नमेंटचे टॅक्सेस आहेत ते लोक आपले वेळावर भरू शकतात आणि ऑनलाईन भरू शकतात. तर हे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन झालं. नंतर दुसरं ट्रान्झॅक्शन फ्रॉम बिझनेस टू बिझनेस. एका बिझनेसला दुसऱ्या बिझनेसला समजा पैसे द्यायचे असतील, परचेसचे आहेत किंवा इतर काही म्हणजे लेबर पेमेंट्स आहेत, असे हे जे काही खर्च असतील तर ते आपल्या बँकिंग चॅनलच्या दृष्टीने करू शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपण इंटरनेट बँकिंग वापरून आपण ECS ने करू शकतो, नंतर इंटरनेट बँकिंगने करू शकतो, RTGS किंवा आपण NEFT ने पण करू शकतो. हल्ली बऱ्याच संस्थांमध्ये RTGS चा पर्याय स्वीकारलेला आहे जेणेकरून पैसा कुठेही डायरेक्टली येणार नाही आणि डायरेक्ट अकाउंटला तुमचं जे काही पेमेंट आहे ते जाईल. हो. आता RTGS आणि NEFT ही एस्टॅब्लिश मेथड आहे कारण म्हणजे प्रोवन मेथड आहे, त्याच्यामध्ये काही चुका होत नाही. हल्लीच आम्ही एका नॅशनलाइज बँकेचं एक हे त्यांचं फॅसिलिटी आम्ही घेतली आणि आम्ही ती टेस्ट पण केली. आता आमच्या कंपनीमध्ये SAP आम्ही इम्प्लिमेंट केलेला आहे. तर हे त्यामुळे काय होतं, त्याच्या थ्रू आपल्याला काही पेमेंट करता येईल का, म्हणजे कॉम्प्युटर विल डायरेक्टली टॉक टू द कॉम्प्युटर. ओके. म्हणजे माणसाची पण मध्ये काही माणसाची पण गरज नाही, फक्त आम्ही आमच्या लेवलला म्हणजे ॲज अ CFO आय विल ओनली ऑथराइज द फाईल आणि फाईल ऑथराइज केली की ते डायरेक्टली, आता समजा मी स्टेट बँकेचं घेतलं असेल तर स्टेट बँकेच्या सर्व्हरवर जाईल आणि तिकडून मग ते डायरेक्ट त्या माणसाला जे काही पैसे आम्ही सांगितलेले असो तर ते पैसे त्याच्यापर्यंत पोहोचतील. आणि त्याची आपल्याला एक्नॉलेजमेंट पण म्हणजे पावती पण येईल, आपल्याला त्याची पावती पण मिळेल. जर ते पैसे त्याला नाही मिळाले तर त्याची उलट पावती पण येईल की हे पैसे पोहोचले नाही. अशा प्रकारचे आता हे म्हणजे साधनं आता म्हणजे तुम्ही जितकी टेक्नॉलॉजी स्वीकाराल तितके नवे नवे पर्याय तुमच्यासाठी कायमस्वरूपी उपलब्ध असतात, फक्त तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं. आता याच्यामध्ये कंट्रोल काय असतं की आपलं युजर आयडी इम्पॉर्टंट असतं, पासवर्ड इम्पॉर्टंट असतं की जे सिक्रेट ठेवणं हे फार गरजेचं असतं. हे सर्व करताना काही काही वेळा डिजिटल सिग्नेचर लागते, काही काही वेळा इन्क्रिप्शन होतं, सगळा डेटा इन्क्रिप्शन होऊन जातो. म्हणजे हे सगळे कंट्रोल्स आहेत. हे आपल्याला हे म्हणजे त्याच्याबद्दल विचार करण्याची गरज नाही. हा जो सर्व्हिस प्रोव्हायडर असतो तोच त्याची काळजी घेतो. अच्छा. त्यामुळे आपल्याला काय ते करण्याची गरज नाही. त्यांचं सर्टिफिकेट असतं आणि ते असेल तर तसं होणार. हे तुम्ही कंपन्यांचं किंवा बिझनेस टू बिझनेस याच्याबद्दल. नंतर तिसरं आपलं कसं होतं, इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल सुद्धा आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल मला इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचं आहे, टेलिफोनचं बिल भरायचं आहे
किंवा समजा अजून एखाद्या माझ्या मित्राला मला पैसे द्यायचे आहेत किंवा माझ्या एका बँक अकाउंटमधनं दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये सुद्धा ट्रान्सफर करायचे असेल तर ते सुद्धा मी करू शकतो. तर त्याच्यासाठी मी इंटरनेट बँकिंगचा RTGS NEFTचा उपयोग करू शकतो. कार्ड टू कार्ड सुद्धा होतं ना सर, ATM टू ATM सुद्धा तोही पर्याय हो. आपल्याकडे हो. उपलब्ध आहे हो. जर आपल्याला हो. डायरेक्ट ट्रान्सफर करायचं असेल तर. तर अशा पद्धतीचे आपण करू शकतो. म्हणजे पूर्वी जे फक्त बिझनेस मध्ये जे लोक आहेत ते फक्त जे करायचे, त्याच्याऐवजी आता इंडिव्हिज्युअल लोक सुद्धा म्हणजे वैयक्तिक स्वरूपाचे खर्च किंवा पेमेंट सुद्धा त्याच्यामध्ये करू शकतात. ई वॉलेट्स हा सुद्धा एक खूप चांगला पर्याय आता उपलब्ध तुम्ही आहे अगदी बरोबर बोललात. आपल्यासाठी. आता त्याच्यामध्ये 4-5 पर्याय आहेत. तर आपण कुठले कुठले पर्याय आहेत ते आपण जाणून घेऊ. जरूर जरूर. ई वॉलेट्स बद्दल बोलत असताना, कारण तो सुद्धा एक सोपा आणि आपल्या रोजच्या व्यवहारातल्या गोष्टींसाठी या ई वॉलेट्सचा उपयोग केला जातोय. नक्कीच नक्कीच. तर आता आपल्याला हे समजा इंटरनेट बँकिंग किंवा हे समजा ई पेमेंट करायचे असतील तर त्याच्यासाठी गरजेच्या काय गोष्टी आहेत, म्हणजे आपल्याला गरज काय, माणसाकडे काय पाहिजे तरच तो हे करू शकतो. एक म्हणजे त्याचा बँक अकाउंट असायला पाहिजे. दुसरं म्हणजे त्याला डेबिट किंवा क्रेडिट कार्ड त्याच्याकडे असणं अतिशय आवश्यक आहे. नंतर तिसरं त्याच्याकडे कॉम्प्युटर्स म्हणजे संगणक किंवा स्मार्टफोन पाहिजे. नंतर इंटरनेट कनेक्शन पाहिजे. ह्या गोष्टी त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि टेक्नॉलॉजी ही टेक्नॉलॉजी अस्तित्वात असायला पाहिजे. ती गव्हर्नमेंटने दिलेली असेल किंवा एखाद्या प्रायव्हेट प्रोव्हायडरने दिलेली असेल. तर आपण टेक्नॉलॉजी कुठल्या आहेत ते आपण आता बघूया का. ई वॉलेट ह्याच्याबद्दल सर आपण बोलायला सुरुवात केली होती की टेक्नॉलॉजी कशी आहे, कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज असते मुळात जर तुमच्या इकडे ई वॉलेट असायला हवं असेल तर. काय सांगाल आपल्या सगळ्या प्रेक्षकांना. आपल्याकडे ई वॉलेट म्हणजे आपल्या खिशात जसं याचं पैशाचं पाकिट असतं तसंच हे असतं, फक्त ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॅश असते. मोबाईलमध्ये असतं ते. आपल्या मोबाईलमध्ये असतं ते आणि त्याला इलेक्ट्रॉनिक कॅश म्हणतात. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या सध्या स्पॉन्सर करतायत. तर त्यांचे ऍप आपल्याला आपल्या मोबाईलवर डाउनलोड करावे लागते. नंतर आपला मोबाईल नंबर त्याच्यावर रजिस्टर करून घ्यावा लागतो. ते झाल्यानंतर आपलं डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड जे असतं त्याचा नंबर घालून ते रजिस्टर करावं लागतं. आणि ते झाल्यानंतर आपल्याला एक OTP मिळतो, वन टाइम पासवर्ड येतो आपल्या मोबाईलवर. तर तो वन टाइम पासवर्ड आपण तिथे टाईप केल्यानंतर आपली ती ऍप चालू होऊ शकते. आपण एकीकडे बघू शकतोय की हे कशा कशा पद्धतीने चालतं ते. तर त्या हिशोबाने आपण ते करू शकतो. अच्छा सर, हे OTPचा आता विषय निघालाच आहे, तेवढ्यात एक अशी घ्यायची काळजी म्हणून आपण इथेच सांगूया की OTP नंबर हा कधीच कुणीच कुणाला सांगायचा नसतो. हे सुद्धा तितकंच महत्वाचं ठरतं. फारच महत्वाचं असतं. आपला युजर ID, पासवर्ड आणि कुठल्याही प्रकारचे पासवर्ड म्हणजे तो आपला परमनंट पासवर्ड असेल किंवा OTP असेल हे कधीच कोणाला सांगायचे नाही. इव्हन आपल्याला जर वाटलं परमनंट पासवर्ड आहे तरी सुद्धा तो पिरियडिकली आपल्याला बदलायचा असतो. मे बी 15 दिवस किंवा महिना वगैरे असा. आणि तो कोणालाही कधी सांगायचा नसतो शक्यतो. बरं, आपल्याला एक फोन आहे, घेऊया. शलाका गाडगे आपल्याशी बोलतायत. नमस्कार शलाकाजी. नमस्कार. बोला. नमस्कार, मी शलाका गाडगे कल्याण प्रश्न विचारते. माझा प्रश्न असा आहे की हा जो कॅशलेस व्यवहार आहे तो व्यवहार करण्यासाठी अगदी शालेय जीवनापासून जर का विद्यार्थ्यांना अगदी लहानपणापासून जर का हे शिक्षण दिलं तर ते व्यवहार करणं त्यांना सोपं जाईल. तर त्याच्यासाठी काही म्हणजे व्यवस्था केली आहे का की शालेय जीवनापासूनच त्यांना हे ट्रेनिंग द्यायचं. कारण आपल्या भारतात अशिक्षित आणि अडाणी लोकांची संख्या जास्ती आहे, म्हणजे नाईलाजाने हे म्हणावं लागतंय. त्यामुळे त्या लोकांना याचं कितपत कळणार आहे, किती जरी आपण त्यांना सांगितलं की हा असा व्यवहार आहे तरी देखील त्याचं त्यांना कितपत त्यांच्या याच्यापर्यंत पोहोचेल ही एक शंका आहे. तर त्या दृष्टीने त्यांनाही ट्रेनिंग देणं अतिशय गरजेचं आहे. तर त्यासाठी काही आपलं गव्हर्नमेंट करणार आहे का. धन्यवाद. नाही, आपला विचार फार चांगला आहे. या गोष्टी कशा असतात, आपण नेहमी म्हणतो की गव्हर्नमेंटने सगळं करायला पाहिजे किंवा गव्हर्नमेंट काय करतंय का, तर आपल्याला सुद्धा ह्याच्यामध्ये करण्यासारखं फार गोष्टी आहेत. कारण आता ही टेक्नॉलॉजी इतक्या सुलभ रीतीने अवेलेबल आहे की आपल्याला सुद्धा जसं मी सांगितलं ही प्रोसिजर की आपल्याला ऍप डाउनलोड करायचे वगैरे हे फार सोपी गोष्ट आहे. जोपर्यंत आपण त्याच्याबद्दल काही प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपल्याला ती करणं फार कठीण होतं. तर मला तरी वाटतं की प्रत्येकाने हा प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि जर केलं तर नंतर पुढे करणं सोपं आहे. आणि हे शालेय शिक्षणापासून हा वेगळा करिक्युलम इंट्रोड्यूस करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही.
कारण जी लहान मुलं आहेत ती आजची एवढी प्रगत आणि हुशार आहेत खरी गोष्ट. की आपण त्यांना जरी कुठलीही गोष्ट हे इलेक्ट्रॉनिक गेम पासून आपण जरी बघितलं तरी कुठली करू नको जरी सांगितली तर ते स्वतः शोधून घेतात. आपल्या आई वडिलांचे फोन घेतात, त्याच्यावर शोधतात आणि ते करतात. तर मला वाटतं त्या हिशेबाने आपल्याला हे शाळेमध्ये इंट्रोड्यूस करायच्या ऐवजी आपोआपही समजण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये फार कठीण आहे असं नाही, फक्त आपल्याला आपली मानसिक तयारी करायची आहे की आपल्याला एक करायचं आहे आणि ते जर केलं तर कुठली इम्पॉसिबल गोष्ट आपण पॉसिबल करू शकतो असं मला वाटतं. सर, आता तुम्ही इथे जो मुद्दा मांडला त्याच्यावरून उलट मला घ्यायची खबरदारी ह्याच्यामध्ये असं विचारावंसं वाटतं की आई वडिलांचे मोबाईल हल्ली मुलांसाठी सहज उपलब्ध असतात. तर अशा पद्धतीची ही ई वॉलेट्स वगैरे जर आपण पासवर्डने सिक्युअर करून ठेवली नाहीत तर ते मुलांपर्यंत पोहोचू नये ह्याची सुद्धा काळजी घेणं फार गरजेचं वाटतं तुम्हाला? कारण तिथे डायरेक्ट आपण कॅशचे व्यवहार करणार आहोत, पैशाचा संबंध त्याच्यात नाही. ई वॉलेटमध्ये काय असतं, ई वॉलेटमध्ये बेसिकली आपलं जसं वॉलेट असतं की आपण आपल्या वॉलेटमध्ये किती पैसे ठेवतो आणि ते आपण कॅरी करतो. ई वॉलेटमध्ये तसं करण्याची गरज नसते, कारण तुम्हाला जेवढे हवेत तेवढेच पैसे तुम्ही ट्रान्सफर करायचे, ते वापरायचे आणि नंतर मग तुमच्या क्रेडिट कार्ड मधनं किंवा तुमच्या बँक अकाउंट मधनं ते आपण ते परत तिथे आपल्याला जेवढे पैसे पाहिजे तेवढे आपण ट्रान्सफर करू शकतो. तर त्यामुळे जसं कॅशमध्ये असतं की आज मी बाहेर मार्केटमध्ये चाललोय की मला माझ्या खिशामध्ये समजा 5,000 किंवा 10,000 रुपये पाहिजे, असं काही गरज नाही आणि ते इन्स्टंटली आपण करू शकतो. हे एक झालं. आणि दुसरं जसं मी सांगितलं त्याप्रमाणे जर आपला पासवर्ड वगैरे जर कोणाला सांगितलेला नसेल तर कोणाला तो कळूच शकत नाही, मुलाला पण नाही कळू शकणार. ई वॉलेट्स मध्ये आपल्याला काय काय दुसरं अजून काय असतं की आपला जो मोबाईल असतो त्या मोबाईलवरच कंट्रोल असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपलं फिंगरप्रिंट असतं, म्हणजे ते फिंगरप्रिंट लावल्याशिवाय मोबाईल चालूच होत नाही, थोड्या वेळाने मोबाईल बंदच होतो. तो फिंगरप्रिंट किंवा हे पासवर्ड मोबाईलला पण असतात. बरोबर आहे. आता एखाद्या लहान मुलाला ते माहिती असेल कारण त्याला रोजची सवय किंवा गेम खेळायची असेल, पण ह्याचा पासवर्ड तर हा समजा डेफिनेटली वेगळा असेल तर तो काहीच करू शकणार नाही असं मला वाटतं. फॅसिलिटीज आपल्याला काय काय आहेत या ई वॉलेट्सच्या, हे खूप महत्वाचं, कारण सध्या खूप चर्चा आहे या ई वॉलेट्सची, कारण छोट्यातले छोटे व्यवहार सुद्धा आपण करू शकणार आहोत त्याने. तर काय काय फॅसिलिटीज आपल्याला त्याच्यापासून मिळतात? आता आपण ई वॉलेटमध्ये आपले जे स्वतःचे पेमेंट्स आहेत ते आपण सगळं करू शकतो. इलेक्ट्रिसिटी पेमेंट, टेलिफोन पेमेंट, आपल्या मूवीची तिकीट्स आपल्याला जर परचेस करायची असेल तर, आपला काही ट्रॅव्हलिंग प्लॅन असेल ट्रेनचा किंवा समजा एअरचा तर तो आपण करू शकतो. कुठल्याही प्रकारचे आपण पेमेंट त्याच्यामध्ये करू शकतो. फक्त त्याच्यामध्ये काय की ज्या दोन्ही पार्टीज आहेत त्या दोन्ही रजिस्टर्ड असायला लागतात. एकाकडे असून दुसऱ्याकडे नाही असं चालणार नाही, तर असं चालू शकत नाही. तर हे एक झालं आपल्या पेमेंटचं. नंतर दुसरं असं आहे की त्याच्यामध्ये एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याला आपली ई कॅश ट्रान्सफर करू शकतो किंवा ई कॅश त्याच्याकडून घेऊ शकतो. आता माझ्या दृष्टीने हा फार महत्वाचा आणि ही म्हणजे फार मोठी बेनिफिट आहे. ह्याचं रिझन अशासाठी आहे की ह्याच्यामध्ये कसं होतं की समजा माझ्या खिशामध्ये वॉलेट आहे आणि पैसे संपले किंवा मला जास्त पाहिजे, तर मग मी काय करणार, कोणाला तरी फोन करणार, नातेवाईकाला फोन करणार, माझ्या मित्राला फोन करणार, पैसे आहेत का वगैरे. जरी त्यांच्याकडे पैसे असतील तरी सुद्धा ते त्या जागे पोहोचेपर्यंत वेळ लागतो. इकडे काय होतं, इकडे त्याच्याकडे जर ई कॅश नसेल तरी सुद्धा तो आपल्या क्रेडिट कार्ड मध्ये इथे ट्रान्सफर करू शकतो आणि ताबडतोब आपल्या मित्राला ते ट्रान्सफर करू शकतो. त्यामुळे काय होतं, त्या मित्राला तिकडच्या इकडे मिळू शकतं. बरं, त्यांनी 8-10 लोकांना जर त्यांनी विचारलं की बा मला कोण मदत करेल का, काय करेल का, तर 8-10 लोकांचे मिळून पैसे म्हणजे ते सायझेबल होऊ शकतात. म्हणजे ती वेळ फार क्रिटिकल असते, त्यावेळी त्याचा फार मोठा उपयोग त्याला होऊ शकतो. सर, लातूरहून फोन आहे, विलास आपल्याशी बोलतायत. नमस्कार विलास. हॅलो, या बोला सर. गुड आफ्टरनून मैम. गुड आफ्टरनून, बोला. मैम मैं विलास कोतवाली बोल रहा हूँ लातूर से. मैम मेरा क्वेश्चन था कि जब अभी एक ई वॉलेट में एक नई योजना आई है, जैसे कि अकाउंट नंबर से इसका ये किया है, समझो कि सलग प्रश्न विचारा, मराठीत बोललात तर चांगलं होईल. चालेल ना? हो चालेल, मराठी आपलं आधार कार्ड जे आहे ना ते अकाउंटशी जोडून आपलं थंब प्रेस केल्यानंतर आपलं डायरेक्टली अकाउंट मधून ट्रान्झॅक्शन होतं, तर त्याच्याविषयी मला डिटेल मध्ये थोडीशी माहिती पाहिजे होती. बरं, धन्यवाद सर. काय सांगा? आता याच्यामध्ये कसं आहे, आधार कार्ड लिंक म्हणून एक फॅसिलिटी अवेलेबल आहे. तर
म्हणजे त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये AEPS म्हणतात, आधार एनेबल पेमेंट सिस्टीम. तर ह्याच्यामध्ये कसं असतं, आपलं आधार कार्ड आहे ते आधार कार्ड जाऊन आपल्याला बँकेमध्ये रजिस्टर करावं लागतं. म्हणजे ते रजिस्टर केल्यानंतर काय होतं, बँकेमध्ये आपल्या आधार कार्ड नंबर वगैरे त्याचं हे होतं आणि त्याचं लिंक होतं. कारण आधार कार्डमध्ये आपले हे म्हणजे हाताचे सर्व ठसे, बरोबर, आपल्या बोटांचे ठसे ते त्याच्यामध्ये हे Biometrics रजिस्टर सगळं केले असतं, असतात. हो. रजिस्टर केले असतात आणि प्रत्येक माणसाचे हात बोटांचे ठसे वेगळे वेगळे असतात, आहेत, बरोबर. वेगळे आहेत. तर अजूनपर्यंत ही लिंकेज कुठे नव्हती. तर ही लिंकेज जर आपण आपल्या बँक अकाउंटशी करून घेतली, आणि उद्या आपण कुठल्याही ठिकाणी आपण गेलो आणि आपण आपला अंगठा किंवा बाकीची इम्प्रेशन समजा दिली बोट, तर आपण ते ट्रान्झॅक्शन करू शकतो. ह्याच्यामध्ये मेजर ऍडव्हान्टेज असं आहे की आपल्याला मोबाईल फोनचा किंवा संगणकाचा आपल्याला त्याच्यामध्ये गरज लागत नाही. गरज लागत नाही किंवा कुठेही सही करायची सुद्धा गरज नाही, आपल्याला गरज पडत लागत नाही, गरज लागत नाही. अच्छा, ओके. आणि आपला समजा ह्याला अंगठ्याला समजा काही इजा झाली असेल, समजा तो होत नसेल, तर दुसऱ्या कुठल्याही बोटाने आपण ते करू शकतो. किंवा आपल्या आयबॉलचं सुद्धा घेतलेलं असतं ते चालू शकतं का नाही? हो, चालू शकतं. पण सध्या आता याचं कारण आयबॉलचे जे हे असतं तर त्या इन्स्ट्रुमेंटची कॉस्ट थोडी जास्त असते. अच्छा, ओके. तर त्यामुळे ते भारतामध्ये अजून हे म्हणजे तेवढं प्रचलित नाही. पण हे गावामध्ये वगैरे हे होऊ शकतं. एक औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये 100% असं त्यांनी केले होते. एक मी न्यूज चॅनल बघितली, तर त्याच्यामध्ये 1700 लोक फक्त त्यांचं हे आहे, तिथे फक्त 1700 लोक आहेत त्या गावामध्ये. तर तिकडचे बँक मॅनेजरनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन त्या लोकांना सर्वांना हे केलं, एकत्र केलं आणि हे सर्व त्यांचे आधार कार्ड घेऊन त्याच्याशी लिंकेज केलं. आणि ते टीव्ही चॅनलवर दाखवलं प्रत्येक, म्हणजे अगदी चहावाल्यापासून सगळे लोक एवढे खुश आहेत की आम्हाला काही करावं लागत नाही. कुठेतरी जोखीम कमी झाल्यासारखे वाटते. आणि दुसरं कन्व्हिनियन्स आहे. नुसतं आपण स्टॅम्पला आपल्याला किती पैसे पाहिजे तेवढे हे केले की म्हणजे हे आपला मार्ग सुकर होतो. औरंगाबादहून फोन आहे सर, अरुण आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार. हॅलो. नमस्कार दोघांना. मला असा प्रश्न विचारांना की आता सध्या जे दुर्गम आणि ग्रामीण भागामध्ये जे कॅशलेस व्यवहारासाठी जे आतापर्यंत ई-वॅलेटची जी प्रक्रिया आहे, OTP पण असं सांगितलं की OTP, इंटरनेट बँकिंग वगैरे, तर हे आतापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. तर यासाठी जनजागृती म्हणून आपल्याला नेमकं कोणते प्रयत्न करायला पाहिजे? आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे आपण आता सांगितल्याप्रमाणे की एकाकडे ई-वॅलेट किंवा एकाकडे याचं ज्ञान असणं महत्वाचं नसून दोघांकडे असणं गरजेचं आहे. त्याकरता ग्राहक आणि दुकानदार यांच्यामध्ये समन्वय कसा साधावा कॅशलेस व्यवहारात? कॅशलेस सोसायटी हळूहळू काळाची गरज होत जाणार आहे आणि ही कॅशलेस सोसायटी करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला नेमक्या कराव्या लागणार आहेत, कोणते कोणते पर्याय उपलब्ध आहेत, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलतो आहोत. राजेंद्र सरदेसाई सर ह्याबद्दलची माहिती आपल्याला देत आहेत. अरुणजींचा जो प्रश्न होता सर की ग्रामीण भागामध्ये अजूनही हे ई-वॉलेट म्हणा किंवा इंटरनेटच्या फॅसिलिटीज जे खूप महत्वाचं आहे या सगळ्या ट्रान्झॅक्शनसाठी, ते पोहोचलं नाहीये. तर त्याबद्दलची जनजागृती कशी करायची हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि तो चर्चेच्या मध्यात आलाय, तो खरंच खूप महत्वाचा आहे. काय सांगाल? आता ह्याच्यामध्ये एक अगोदरचा जो प्रश्न होता की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आधार कार्डशी लिंक्ड असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला मोबाईलचं किंवा इंटरनेटची गरज लागत नाही. बरोबर आहे. तर ते आपण करू शकतो. किंवा दुसरं इंटरनेट किंवा याच्या मोबाईलची गरज असेल. आज भारतामध्ये दोन गोष्टी फार प्रकर्षाने आपल्याला जाणवतात. एक म्हणजे आपले मोबाईल टॉवरची डेन्सिटी तेवढी आहे का. बरोबर आहे. ते एक टेक्निकल भाग आहे. हा टेक्निकल एक भाग आहे. आणि दुसरं आपल्याकडे पॉवर शॉर्टेज एवढं आहे की त्यामुळे काय होतं की मोबाईल सुद्धा आपल्याला वापरायचे असेल तर ते मोबाईल चार्ज करणं आवश्यक आहे. तर त्यामुळे जर ते आपल्याला जर अवेलेबलच नसेल तर ही टेक्नॉलॉजी आपण वापरू शकत नाही, ई-वॉलेट. बरोबर आहे. तर आता ई-वॉलेट कसं वापरू शकतो ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. एक आपण ऑनलाईन करू शकतो, एक ऑफलाईन करू शकतो. ऑनलाईन म्हणजे काय असतं की आपल्या मोबाईलवरून डायरेक्ट त्या माणसाचा मोबाईल नंबर आपण घातला की ते पैसे आपण ट्रान्सफर होतात आणि आपण वस्तू म्हणजे आपण त्याला कॅश द्यायच्याऐवजी आपण हे पैसे ट्रान्सफर करतो आणि वस्तू घेऊन जातो. ह्याच्याऐवजी आपण त्याला कॅश देणार, आपण त्याला नोट देणार आणि आपली वस्तू घेऊन जाणार. बरोबर असं असतं. पण काय काय वेळा काय असेल की समजा तो डायरेक्टली लिंक नसेल तर मग काय होतं त्या केसमध्ये त्याच्याकडे एक कोड असतो, युनिक कोड असतो. तो कोड आपण स्कॅन करायचा आपल्या मोबाईलवर आणि ते पैसे त्याला ट्रान्सफर होतात. ऑफलाईन होतात.
आणि मग पिरियडिकली नंतर संध्याकाळी किंवा जेव्हा त्याला वेळ मिळते त्यावेळी त्यांनी बघितलं की ते त्याला होऊ शकतं. ओके. हा म्हणजे ते त्याच्या अकाउंटला हे म्हणजे ऑफलाईन ऑनलाईन हे दोन्ही फॅसिलिटीज आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपण फक्त त्याचा नीट अभ्यास करून माहिती मिळवणं फार गरजेचं आहे, नाही का? कारण आता ही सुरुवातच आहे तर त्यामुळे बरोबर आहे. त्यांनी दुसरा असा प्रश्न विचारला होता की हे जे ई वॉलेट आहे की दुकानदाराकडे आणि गिराहिकाकडे दोघांकडे असणं फार गरजेचं आहे. तर आता तुम्ही सांगितलेला पर्याय आहे दोन्ही पार्टीजकडनं असणं हे आवश्यक आहे. हे असल्याशिवाय ह्याच्यामध्ये ई पेमेंट किंवा कुठलंही इलेक्ट्रॉनिक पेमेंट होऊच शकत नाही. तर त्यामुळे दोघांकडे हे असणं आवश्यकच आहे. ही एक माहिती आपल्यासाठी फार महत्वाची आहे की जर तुम्ही ऑनलाईन असाल तर तुम्ही मोबाईल नंबर टाईप करून पेमेंट करू शकता आणि ऑफलाईन असाल तर तो जो एक कोड असतो तो जर स्कॅन केला आपण आणि पैसे भरले तर नंतर जेव्हा केव्हा कोणीही ऑनलाईन जाईल तेव्हा ते पैसे त्याला त्याची माहिती मिळू शकते. ते त्याच्या अकाउंटला डायरेक्ट जातात आणि फक्त हे त्याला इमिजिएट कन्फर्मेशन येत नाही. ते थोडंसं नंतर येतं. तर ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे की ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने त्याचं पेमेंट होऊ शकतं. पण ह्याच्यामध्ये सुद्धा काही लोक असं करतात म्हणजे आता लक्षात आलं ते काय ते चुकीचाच मोबाईल नंबर देतात. आपण तिथे पैसे ट्रान्सफर करतो आणि नंतर लक्षात येतं आणि नंतर ते सांगतात माझ्या मोबाईलवर आलंच नाही, तुम्ही चुकीच्या नंबरला केलं किंवा काय. तर आपण ह्याच्यामध्ये थोडी दक्षता घेणं आवश्यक आहे की आपण नंबर हे टाईप केल्यानंतर त्या माणसाला दाखवायचा आज बा तुझा नंबर आहे ना तर तू होय असेल तर मी करतो. बरोबर. म्हणजे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी शहानिशा करणं केव्हाही गरजेचं. आणि हे सगळे व्यवहार त्याला खरं तर टाइम लिमिट काही नाहीये. म्हणजे काही काही वेळेला असं असतं ना की 15 सेकंदात पुढचा नंबर टाका, 10 सेकंदात, असं काही नाहीये. त्यामुळे निवांत वेळ घेऊन जर आपण केलं तर ते व्यवहार बरोबर सुद्धा आपले होतील आणि कुठे कोणाचं नुकसान होणार नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये महिलांचा सहभाग खूप महत्वाचा ठरतो कारण स्त्रियांना खूप छोटे छोटे व्यवहार करावे लागतात रोज. तर कॅशलेस सोसायटीमध्ये स्त्रियांचा महत्वाचा सहभाग कसा असू शकतो यासाठी आपण मंजिरी जखुटिया यांच्याशी आता दूरध्वनीच्या माध्यमातून बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की स्त्रिया कशा पद्धतीने कॅशलेस सोसायटीमध्ये सहभागी होऊ शकतात. नमस्कार मॅडम. नमस्ते. सखी सह्याद्रीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. हो, तुम्हा सगळ्यांना सुद्धा माझा नमस्कार. नमस्कार. आपण आपल्या बरोबर स्टुडिओमध्ये राजेंद्र सरदेसाई सर सुद्धा आहेत आपले तज्ज्ञ म्हणून आजचे. आणि आम्ही एकंदरीत तुम्हाला कॅशलेस सोसायटी ह्या सगळ्यामध्ये स्त्रियांचा सहभाग कसा महत्वाचा ठरतो किंवा त्यांनी कसा सहभाग घेतला पाहिजे याच्याबद्दल विचारणार आहोत. काय सांगाल तुम्ही? ऍक्च्युअली आपल्याकडे बघायला गेलं तर कॅशलेस सोसायटी हे खूप नवीन आहे सगळ्यांनाच. म्हणजे स्त्रियांना काय आणि इव्हन पुरुषांना काय सगळ्यांनाच या गोष्टी अजून नवीन आहेत. आता बघायला गेलं तर बरेच म्हणजे तरुण वर्ग, तरुण मुलं मुली किंवा जे अजून एज्युकेटेड फॅमिली मधली लोक आहेत ते लोक ऑनलाईन कॅशलेस व्यवहार करत असतात. त्यांच्याकडे एक तर क्रेडिट कार्ड असतं किंवा नेट बँकिंगची सुविधा असते आणि या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. पण जर का तुम्ही बघायला गेलात की आपण समजा बाजारात गेलो, आपल्याला समजा भाजी घ्यायची आहे किंवा फळं घ्यायची आहेत तर ह्या गोष्टींसाठी आपण कॅशलेस जाणं हे अजूनही तेवढं कॉमन नाहीये भारतामध्ये. तो विचार आपण अजून करू शकत नाही शक्य असलं तरी. एक्झॅक्टली. अजून एक तर विचारही करू शकत नाही आणि तेवढ्या सोयी आणि सुविधा पण आपल्याकडे अजून तशा अवेलेबल नाहीये. म्हणजे आपण समजा मार्केटमध्ये भाजीवाल्याकडे गेलो, आपल्याकडे जरी एखादी असेल की आपण त्याला पैसे देऊ शकतो ऑनलाईन, पण त्याच्याकडे सुद्धा ते पाहिजे की तो ते कसे पैसे घेऊ शकेल. आणि अगदी बरोबर आहे. हे आपल्या दोघांकडेही असणं आवश्यक असतं. हे जर नसेल तर ते हे म्हणजे ट्रान्झॅक्शन एकतर्फी होऊ शकत नाही. खरी गोष्ट. एकतर्फी होऊ शकत नाही. आणि मला एक असं वाटतं की हल्लीच्या ज्या स्त्रिया आहेत किंवा विशेषतः मध्यमवयीन आणि ज्या मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास त्यांच्याकडे एक तर त्यांना थोडी एक भीती अशी वाटते. समजा आपण काहीतरी ऑनलाईन कॅश ट्रान्झॅक्शन केलं आणि ते काहीतरी चुकलं किंवा चुकीचं बटन दाबलं गेलं किंवा एखादी जास्त पैसे आपले भरले गेले तर ती एक त्यांना भीती वाटत असते की आपण जास्त पेमेंट करू आणि उद्या ते केल्यानंतर ते पैसे कसे परत मिळवायचे. बरोबर. या सुद्धा गोष्टी त्यांना माहिती नाहीये. आणि ह्यासाठी त्या सगळ्यांना त्यांचं एक तर नीटपणे एज्युकेशन द्यायला हवंय आणि हे बऱ्यापैकी लोकांमध्ये जनजागृती जी आपण म्हणतो तशी सुद्धा ती करायला हवी आहे. आवश्यक आहे. अगदी बरोबर. आणि अजून एक मला काय वाटतं, आता आपल्याकडे समजा ज्या स्त्रिया कामाला असतात म्हणजे समजा स्वयंपाकाच्या कामाला असतात किंवा वरचं जे घरातलं काम असतं धुणं भांडी, ह्या लोकांकडे तर अजूनही बँक अकाउंट पण नाहीयेत.
बरोबर. म्हणजे त्यांना आधी ही गरज आहे की बँक अकाउंट ओपन करणं किंवा मग त्याच्यासाठी मग त्यांच्याकडे स्मार्टफोन असायला हवा. कारण तुम्ही फोनवरनं जेव्हा हे पैसे ट्रान्सफर करता, घेता, देता, त्याला आपला साधा फोन असणं तेवढं उपयोगी नाहीये. बरोबर आहे. कारण आज सगळ्यांकडे फोन आहेत पण स्मार्टफोन नाहीये. त्यामुळे ते सगळ्यांना अवेलेबल करून देणं ही पण एक काळाची गरज आहे की ही बेसिक नीड्स आहेत या, की याशिवाय तुम्ही कॅशलेस सोसायटीचा विचारच नाही करू शकत. बरोबर आहे. आणि हा बोला ना. या सगळ्या बरोबरीने पिढ्या असतात घरामध्ये. सरांनी सुद्धा मगाशी हा मुद्दा मांडला होता. आजी असते, आई असते, मुलगी असते. या सगळ्यांमधल्या जर कोणाला एकाला हे सगळं जमत असेल तर त्यांनी आपल्या आधीच्या किंवा नंतरच्या पिढीपर्यंत हे पोहोचवणं हे सुद्धा आजची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? अतिशय गरजेचं आहे, अतिशय गरजेचं आहे. आणि मी मला तोच मुद्दा म्हणत होते. समजा तर आपल्याकडे ज्या बायका काम करतात त्यांच्याकडे एक तर त्यांना हे पगार जो आपण देतो तो समजा आपण ऑनलाईन दिला, म्हणजे थोडंसं कसं असतं ना, आपण थोडं कंपल्सरी केलं की ही लोक शिकली जातात. आज त्यांना जेव्हा कळेल की आता ह्याच्याशिवाय पर्याय नाहीये आपल्याला, हे आपल्याला आता करणं भाग आहे, तेव्हा मग ते थोडीशी एक ना पॉझिटिव्हली पुढे पाऊल टाकलं जातं. मानसिकता तयार होणं गरजेचं आहे. त्या तयार होणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये मला एक मोठा ऍडव्हान्टेज असा वाटतो, म्हणजे दुर्दैवानं असं झालेलं आहे, ज्या अशा या बायका काम करतात त्यांचे, म्हणजे मी दुर्दैवानं म्हणतेय, सगळ्या घरामध्ये असतं असं नाही, पण बऱ्याच जणांचे नवरे व्यसनाधीन असतात. एक्झॅक्टली. म्हणजे होतं काय, 1 तारखेला तुम्हाला पगार मिळाला, घरी गेल्या गेल्या बरेचसे पैसे त्यातला नवरा काढून घेतो आणि मग ते दारू असेल किंवा अजून काही व्यसनं असतील त्याच्यावर खर्च होतात. बरोबर आहे. पण जेव्हा तुम्हाला ऑनलाईन पैसे मिळतील तेव्हा ही शक्यता एवढी कमी होते, कारण पैसे हातात नसतात बाईच्या. नाही बरोबर आहे, पण त्यांनी जर पण म्हणजे सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केल्याबद्दल, पण त्यांनी आपला जर पासवर्ड जर सांगितला नवऱ्याला, आता असं ती गोष्ट आहेच, आताच्या अगदी इझिली काढून घेतलं जातं, त्याला थोडासा आळा बसू शकेल, थोडासा आळा बसू शकतो. बरोबर आहे. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये मॅडम आपण असं म्हणू शकतो की आर्थिक गोष्टींबरोबरीने कुठेतरी समाज व्यवस्थेसाठी सुद्धा हे महत्वाचं ठरू शकतं, अशा पद्धतीने की जो पैसा घरात येतो आणि उडून जातो अक्षरशः व्यसनाधीनतेमुळे, तो कुठेतरी घरात राहून शिक्षणासाठी वापरला गेलाय किंवा घरासाठी वापरला गेलाय, अशा पद्धतीने सुद्धा. सर हा एक खूप नवीन आणि चांगला मुद्दा मॅडम तुम्ही मांडलात आजच्या चर्चेमध्ये. आणि याच्यामध्ये काय होतं की हे जे ई वॉलेट्स आहेत त्याच्यामध्ये बेनिफिट सुद्धा बरेच आहेत. आपल्याला त्याच्यावर डिस्काउंट मिळतो, म्हणजे जे आपण काही परचेस करतो त्याच्यावर डिस्काउंट मिळतो, कॅशबॅक मिळते. नंतर दुसरं याच्यामध्ये मिनिमम काही बॅलन्स असा काही रेस्ट्रिक्शन नाही, काही मेंटेनन्स फीची काही ही गरज नाही जी आपल्याला बँक वगैरे आपल्या अकाउंटवर लावते. हे सर्व त्याच्यामध्ये सोयी आहेत. नंतर आपण एकापेक्षा जास्त सुद्धा ई वॉलेट ठेवू शकतो. आता अर्थातच आपल्याला पहिले एक ई वॉलेट मॅनेज करणं फार कठीण असतं, कारण काय आता एवढे पासवर्ड झालेले आहेत. ऑफिसमध्ये एक पासवर्ड, घरी दुसरा पासवर्ड, कॉम्प्युटरचा तिसरा पासवर्ड, इंटरनेटचा चौथा पासवर्ड आणि मोबाईलचे अजून पुढे पासवर्ड. हे पासवर्ड लक्षात ठेवणं आमच्या नियमाप्रमाणे आम्ही म्हणतो की पासवर्ड शुड नॉट बी रिटर्न, पण आता असं झालेलं आहे की लोकांना ते कुठे ते पेपरवर लिहावं लागतं. आपली चर्चा आपण तुमच्या या मुद्द्यानंतर आपण ठेवावी लागते की ज्याच्यामध्ये सगळे पासवर्ड लिहिलेले असतात, म्हणजे नाईलाज असतो, त्याशिवाय तुम्ही नाही करू शकत काही गोष्टी. म्हणजे पूर्वी आपली टेलिफोन डायरी होती तशी, आता पासवर्ड डायरी. मंजिरी मॅडम, थोडक्या वेळामध्ये स्त्रियांचा ह्याच्यामध्ये सहभाग कसा असावा ह्याच्याबद्दल खूप छान तुम्ही मुद्दा मांडलात आणि ह्याला एक सामाजिक भाग किंवा सामाजिक भूमिका कशी असू शकते हा महत्वाचा मुद्दा मांडला. त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सुद्धा तुमचे मनापासून आभार सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने. कॅशलेस सोसायटी बद्दल आपण बोलतो आहोत. मंजिरी मॅडमने आपल्याला खूप छान छान माहिती सांगितली की स्त्रियांचा ह्याच्यामध्ये सहभाग कसा असला पाहिजे. आपण यानंतरही बोलणार आहोत, बजेटविषयी बोलणार आहोत, त्याच्यामधले रिस्क फॅक्टर कोणते आहेत, आव्हानं कोणती आहेत, या सगळ्याबद्दल बोलूया. पण एक फोन आहे, भारत वाहवळ आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे की आजकाल डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला कॅशलेस व्यवहार करण्यासाठी गव्हर्नमेंट सरकारने आवेदन केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि ईमेल याला जास्त महत्व आहे. तर यावर्षी आपण प्रकाश टाकावा. कदाचित आपण मोबाईल नंबर आणि ईमेल आपण बदलला गेला असेल तर त्याचा ह्या कॅशलेस पेमेंटवर परिणाम होण्याची शक्यता असते काय? धन्यवाद. धन्यवाद सर.
आता याच्यामध्ये ईमेलचा एवढा उपयोग हे नसतो. ईमेल म्हणजे काय, आपण व्यवहाराची माहिती तुमच्यापर्यंत यावी म्हणून तो बस mail तेवढंच ID असतं. असते. म्हणजे त्याच्यामध्ये काही पेमेंटचा काही संबंध हे भाग नसतो. त्या ईमेलचा काही हे त्याच्यामध्ये होऊ शकत नाही. पण आपला मोबाईल बदलला तर आपण जो सर्व्हिस प्रोव्हायडर असतो त्याला जर आपण सांगितलं की हा बाबा माझा मोबाईल बदलला आणि मला चेंज करायचा आहे, तर बऱ्याच वेळा असं होऊ शकतं. म्हणजे काही वेळा आपण पासवर्ड हे विसरलो तर आपण रिक्वेस्ट केल्यानंतर ते आपला हे ईमेल आयडी घेऊन त्याच्यावर आपल्याला नवीन पासवर्ड हे पाठवतात आफ्टर व्हेरीफाईंग की वी आर द जेन्युइन पर्सन, वी आर द सेम पर्सन. तर त्या हिशोबाने आपल्याला हे करता येईल. म्हणजे त्याच्यामध्ये काही फार हे होईल असं मला वाटत नाही. बरोबर. आणि आधार कार्ड बद्दलची माहिती आपल्या सोमवारच्या सखी सह्याद्रीमध्ये सुद्धा पूर्णतः मिळालेली होती की कशा पद्धतीने बदल आपण करू शकतो आणि ती सगळी प्रोव्हिजन्स आपल्याला केलेली आहेत त्या संदर्भातली. आपण बजेट बद्दल बोलत असताना ट्रान्सफॉर्म म्हणजे कॅश टू कॅशलेस हे ट्रान्सफॉर्मेशन खूप महत्वाचं ठरतं कोणत्याही अर्थकारणामध्ये, इकॉनॉमीमध्ये. तर या बजेट बद्दल तुम्ही काय सांगाल, अर्थसंकल्पाबद्दल तुम्ही काय सांगाल? आता हा काय मी सीए असल्यामुळे माझा विषयच आहे. तर आय विल लव्ह टू. येस, आपण थोडक्यात सांगूया आपण सर आज. तर मी थोडक्यातच सांगतो. तर ह्याच्यामध्ये आताच्या बजेटमध्ये सरकारने काही सकारात्मक आणि काही नकारात्मक धोरणं सांगितलेली आहेत. सकारात्मक असं आहे की जे छोटे बिझनेसमॅन आहेत तर त्यांनी जर डिजिटल धंदा केला तर डिजिटल धंद्यावर जो काही त्यांना प्रॉफिट होईल तर त्याचा आपल्याला 6% त्यांना फक्त इन्कम टॅक्स भरावा लागेल, जो आधी जास्त होता. हो, जो अगोदर 8% होता. तर तो एक त्यांना फॅसिलिटी मिळणार. म्हणजे जे स्मॉल ट्रेडर्स होते की जे कॅशवर समजा चादर विकली काय केलं म्हणजे अगदी लहान ट्रेडर, तर त्यांना जर डिजिटल जर त्यांनी पेमेंट्स केली किंवा ट्रान्झॅक्शन्स केली तर त्यांना म्हणजे जेवढे काही त्यांनी डिजिटल केले त्याच्यावरचं जे काही हे असेल टर्नओव्हर असेल तर त्यावर त्यांना 6% पडेल. हा म्हणजे सकारात्मक आहे. नंतर ह्याच्यामध्ये नकारात्मक असं आहे की अगोदर हे बिझनेस एक्सपेंडिचर जर आपण कॅशमध्ये 20,000 रुपयापर्यंत केलं तर आपल्याला ते अलाव होत असेल, त्याच्यावरती केलं तर ते डिसअलाव व्हायचं. तर त्यामुळे आपल्याला ते इन्कम टॅक्सचं बेनिफिट त्याच्यावर मिळायचं नाही. तर ते 20,000चं लिमिट कमी करून त्यांनी 10,000 केलं आताच्या बजेटमध्ये. ओके. नंतर दुसरं असं केलं की पूर्वी हे असं होतं की आपण किती कॅशमध्ये पेमेंट करू शकतो असे काही रेस्ट्रिक्शन नव्हती. तर आताच्या बजेटमध्ये त्यांनी केलं की एका ट्रान्झॅक्शनवर तुम्ही मॅक्झिमम 3 लाख रुपये देऊ शकता, त्याच्यावर देऊ शकत नाही. ओके. तर हे केलं, ते कॅशलेस करण्यासाठीचे हे सगळे प्रयत्न आहेत. म्हणजे जेवढी कॅश कमी होऊ शकेल तेवढं आपल्याला हे त्याच्यामुळे चांगलं आहे. आणि तिसरं त्यांनी केलेलं आहे की जे सगळ्यांनाच माहिती आहे पॉलिटिकल पार्टींना सुद्धा जे डोनेशन आहेत ते 2,000 रुपयाच्या वर जास्त देऊ नये आणि जर दिलं तर त्या माणसाचं नाव आयडेंटिफाय केलं जावं असं त्यांनी केलेलं आहे. तर त्यामुळे 2,000 पर्यंत ते घेऊ शकतात. अगोदर काय होतं, अगोदर त्याच्यावर काही निर्बंध नव्हते. बरं, पण ह्या सगळ्यामध्ये सर एकंदरीतच कॅशलेस सोसायटीची काही करण्यामागची आव्हानं आहेत, ती सुद्धा त्याचा सुद्धा विचार आपल्याला केला पाहिजे. कारण हे सगळं सहज होणारं नाही. हे वेळोवेळच्या वेगवेगळ्या चर्चांमधून आता सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. कोणती आव्हानं आहेत, कोणते रिस्क फॅक्टर्स आहेत, आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा. आव्हान असं आहे की सगळ्यात पहिलं म्हणजे आपलं माइंडसेट बदलणं अतिशय गरजेचं आहे. पुष्कळ वेळा आपण असं म्हणतो की ही गोष्ट फार कठीणच आहे, तर त्यामुळे ही मला कोणीतरी शिकवायला पाहिजे तरच मी ती करणार, पण अशी काही गरज नसते. आपण जर स्वतः काही गोष्टी केल्या तर एवढ्या ऍप्स वगैरे एवढ्या सिंपल आहेत की म्हणजे आपण एक स्टेप केल्यानंतर पुढची स्टेप त्याच्यामधूनच आपण शिकतो आणि पुढे आपण जातच राहतो आणि नंतर लक्षात येतं अरे एवढं तर सोपं होतं, याच्यामध्ये काहीच नाही. तर हे जे माइंडसेट आपल्या लोकांना ह्याचा जे बदल करण्याची गरज आहे हे फार महत्वाचं आहे. आपण जर असं हे विचार केला की ही गोष्ट पॉसिबल आहे, शक्य आहे, तर कुठलीही अशक्य नाही. बरोबर. आणि आपण असा विचार केला की अशक्यच आहे तर मग कुठलीही शक्य नाही. तर त्या हिशोबाने हे माइंडसेट बदलणं पहिलं गरज आहे. हे एक झाली. नंतर दुसरं ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक जे पेमेंट्स आहेत त्याच्यामध्ये एक रिस्क फॅक्टर असं आहे फ्रॉड्स वगैरे होण्याची शक्यता असते. म्हणजे आपण ई वॉलेट वगैरे म्हणतो याच्यामध्ये लहान लहान छोटी छोटी पेमेंट्स असतात. आपण समजा मासे घेतले, भाजी घेतली, अंडी घेतली वगैरे जे काय म्हणजे लहान लहान हे असेल ते आपण करतो. पण जे समजा मोठी पेमेंट्स आहेत
ही जर त्या बरोबर त्या माणसाला पोहोचली नाही तर ह्याच्यामधनं डिस्प्यूट्स होऊ शकतात. तर हे आपलं डिस्प्यूट कसे आपण लवकरात लवकर टाळू शकतो किंवा रिझॉल्व्ह करू शकतो, बरोबर, हे फार महत्वाचं आहे. कारण जर कोर्टामध्ये ह्या मॅटर्स गेल्या पुढे, तर ते फार वेळ आज आपल्या कोर्टामध्ये ऑलरेडी एवढे हे आहे, म्हणजे आणि मला बॅकलॉग वाटतं आहे. ह्या सगळ्या गोष्टींची काळजी आपण अगदी सहजपणे घेऊ शकतो. त्याच्यासाठी एवढं पुढे जायची गरज पडू शकणार नाही जर आपण नीट काळजी घेतली तर, नाही ते एक का? झालं. आणि दुसरं एक गव्हर्नमेंटने मला असं वाटतं की एक वेगळं असं काहीतरी प्रणाली आणावी की ज्यामुळे जर काही असे डिस्प्यूट झाले तर ते लवकरात लवकर आपल्याला त्याचं हे सोल्युशन निकाल मिळू मिळू शकेल. शकेल. कारण काय होतं की justice denied is as justice delayed is as good as justice denied. बरोबर, असं होतं. बरोबर. तर त्यामुळे आपल्याला हे त्याचा कॉन्फिडन्स यायला लोकांना, बरं. तर हे फार गरजेचं आहे. सर, रिस्क फॅक्टर्स कोणते कोणते आहेत? मगाशी अगदी आपण थोडक्यात बोललो होतो, पटकन अजून थोडे सांगा आणि त्याची काळजी कशी घ्यायची हे पण आपण जोडीने सांगितलेलं बरं. नाही, रिस्क फॅक्टर म्हणजे आपण ज्या माणसाला पैसे द्यायचे त्याच्याऐवजी दुसऱ्याच माणसाला गेले तर ही सगळ्यात मोठं रिस्क आहे. बरोबर. किंवा आपल्याला पैसे द्यायचे नव्हते पण दुसऱ्या माणसाने आपला युजर आयडी वगैरे पासवर्ड वापरून ते अजून कोणाला ते दिले, तर हे एक होऊ शकतं. म्हणजे एक आपला एरर होऊ शकतो, एक दुसरा आपला फ्रॉड होऊ शकतो. बरोबर आहे. हे दोन रिस्क फॅक्टर आहेत. आणि त्याच्यावर काळजी घ्यायची म्हणजे आपला युजर आयडी पासवर्ड आपण हे कोणालाही सांगायचं नाही. तो कंटिन्युअसली आपण हे म्हणजे 15 दिवस 30 दिवस याच्यामध्ये तो आपण कंटिन्युअसली बदलायला पाहिजे. आणि आपल्याकडे OTP आला, वन टाइम पासवर्ड आला एका पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शनला, तर तो 10 मिनिट 15 मिनिट फक्त व्हॅलिड असो, तर तेवढ्या वेळामध्ये तो वापरावा. आता ह्याच्यामध्ये सुद्धा हे OTP मध्ये कसं कंट्रोल आहे, समजा आपला मोबाईल हरवला, बरोबर, आणि आपण इंटरनेटवर करत असू तर तो OTP दुसऱ्या माणसाला कोणाकडे मोबाईल आहे याच्याकडे जाणार, म्हणजे तो ते काय करू शकत नाही कारण त्याला आपलं इतर बाकीचं युजर आयडी पासवर्ड माहित नाही. बरोबर. आणि समजा दुसऱ्या कोणाला युजर आयडी आणि पासवर्ड आपला माहिती असेल आणि समजा ते कॉम्प्रोमाइज झालेलं असेल आणि त्याला ते माहिती आहे पण मोबाईल आपल्याकडे आहे, त्यामुळे OTP आपल्याकडे येतो, जोपर्यंत आपण त्याला सांगणार नाही तोपर्यंत तो करू शकत नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टी आपल्या सोबत एकाच वेळी असणं अतिशय आवश्यक आहे. आपण सर जाता जाता आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जवळच्या माणसांना जागरूक करणं, ह्याच्याबद्दल जाता जाता बोलूया. पण आपल्या सखी सह्याद्रीमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर रोज बोलत असतो, तर आपल्या बुधवारच्या सखी सह्याद्रीचा जो विषय आहे तो सुद्धा तसाच महत्वाचा असणार आहे. नोटबंदीनंतरचं गुंतवणूक विश्व नेमकं कसं असणार आहे त्याच्याबद्दल बुधवारच्या सखी सह्याद्रीमध्ये चर्चा होणार आहे आणि याच्यामध्ये सहभागी होणार आहेत अर्थतज्ञ तृप्ती राणे. तर त्या संदर्भातले तुमचे काही प्रश्न असतील तर उद्याच्या म्हणजे बुधवारच्या सखी सह्याद्रीमध्ये जरूर सहभागी व्हा. आणि आपले कार्यक्रम कसे वाटतात हे सुद्धा तुम्ही आमच्यापर्यंत नक्की कळवू शकता. त्याच्यासाठी 2 माध्यमं आहेत. एक तर तुम्ही फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही आम्हाला ईमेल सुद्धा करू शकता. फेसबुक पेजला व्हिजिट करण्यासाठी www.facebook/sakhisahadri.dd या पेजला जाऊन सांगा कार्यक्रम कसे वाटतायत ते, किंवा आपला ईमेल आयडी आहे sakhisahadri@gmail.com. याच ईमेल आयडीवर बुधवारच्या कार्यक्रमासंदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला अगोदरच ते ईमेल सुद्धा करू शकता आणि तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवू शकता. सर, आता थोडा वेळ आहे आपल्याकडे, 2 मिनिटं आपल्याकडे आहे, तर हे सोशली आपण एकमेकांना जागरूक कसं करू शकतो? कारण कसं आहे, ह्याच्यासाठी ट्रेनिंग घेणं किंवा कोणाकडे तरी जाऊन ते शिकणं ह्याच्यापेक्षा रोज ह्याच्यामध्ये अपडेट होणं स्वतः हे फार गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी काय करू शकतो? म्हणजे एक त्याच्यामध्ये अवेअरनेस आपल्याला असायला पाहिजे. अवेअरनेस होण्यासाठी काय आहे, आपल्याकडे म्हणजे NGOs आहेत किंवा आमच्यासारखे प्रोफेशनल्स आहेत किंवा टीव्ही मीडिया आहे, म्हणजे जसं दूरदर्शनने आता हा प्रोग्राम आपण करतोय हा अवेअरनेस साठीच करतोय, तर अशा पद्धतीचे आपण करू शकतो. नंतर गव्हर्नमेंट एजन्सीज याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. नंतर जिल्हा परिषदेचे काही लोक असतील, रिमोट हे गावामध्ये असेल ते करू शकतात. नंतर बँकेचे ऑफिशियल्स ही इनिशिएटिव्ह घेऊन करू शकतात. मला वाटतं हे प्रयत्न आणि सुरू आहेत ऑलरेडी. हे प्रयत्न चालू आहे. आणि कुठल्याही आपण नवीन गोष्ट करते जेव्हा आपण करतो तर ती एकदम होऊ शकत नाही, तर ती स्टेजेसमध्येच होणार आणि स्टेजेसमध्ये झाली तर ती चांगलं आहे. कारण त्याच्यामध्ये काही जर तुटवडे असतील तर ते आपल्या लक्षात येतात आणि जर ते लक्षात आलं तर त्याच्यावर आपण ते सुधारून पुढे 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 जाऊ शकतो.
बरोबर बरोबर. तर असे वेगवेगळ्या माध्यमातून सुद्धा होऊ शकतं. घरातल्या घरात सुद्धा. मगाशी तुम्ही खूप छान मुद्दा मांडला होता, आजोबा, नातू, आजी. नाही, मॅडमने मला विचारलं की स्त्रियांचा ह्याच्यामध्ये सहभाग काय असेल, तर मी म्हटलं घरामध्ये स्त्री हा ते पर्टिक्युलर घर घडवते. दुवा असतो तो सगळ्यामध्ये. आपल्याकडे अगदी शेवटचं मिनिट आहे, तेवढ्याच सांगा. तर त्यामुळे काय असतं, आजी आणि मुलगी जे शाळेत जाणारी असेल त्याचा ती आजीला शिकवू शकते किंवा आजीच्या गरजा ती भागवू शकते. बरोबर. नंतर जी गृहिणी असते ती शेजारच्यांना शिकवू शकते, आपल्या मुलांना शिकवू शकते, आपल्या नवऱ्याला शिकवू शकते किंवा नवऱ्याचे काही पेमेंट्स असतील ते पण करू शकते. तर त्यामुळे इतरांचा प्रत्येकाचा वेळ त्याच्यामध्ये वाचू शकतो. त्याच्यामध्ये गृहिणी किंवा महिला याच्यामध्ये फार मोठं योगदान देऊ शकतात असं मला वाटतं. खरंय. आणि ती एक साखळी निर्माण होऊ शकेल जनजागृतीची, जर आपण स्वतःपासून घरापासूनच सुरुवात केली तर. बरोबर, अगदी बरोबर. जर सर तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलात आणि ह्या कॅशलेस सोसायटी बद्दल छान माहिती आम्हाला दिलीत, छान छान स्लाइड्स दाखवल्यात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते दूरदर्शन तर्फे. सर्व प्रेक्षकांचे आणि दूरदर्शनचे अगदी मनापासून आभार. आणि आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानायचे, कारण त्यांनी खूप छान प्रश्न विचारलेत आणि ही चर्चा खुलत नेली. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोतच. आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. नमस्कार. नमस्कार.